हाय, गुड मॉर्निंग सर्वांना माझ्याकडून. सकाळ सकाळचा गुड मॉर्निंग. चहा घ्यायला मी चहा घ्यायची राहिली, चहा करत आहे. आज आहे पर्यावरण दिन, 5 जून. पर्यावरण दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पर्यावरण दिन म्हटलं की कसं असते, आपल्याला छानपैकी मस्त हिरवट आठवते. शेतीचे झाडं झुडं हे ते. पण इथं अकोल्यात तर काहीच नाही, झाडं नाही, काही नाही. खूप कमी झाडं आहेत, कारण की इथं शेती वगैरे तर काहीच नाही, पण झाडंही खूप कमी आहेत. आवारच नाही आहे लोकांना झाडं लावायसाठी. प्रत्येकाच्या दारात एक झाड तर नक्कीच पाहिजे, पण नाही आहे. आमच्या आवारामध्ये छोटंसं एकच झाड तुम्हाला जांबाचं आणि गुलाबाचं झाड आहे, कारण की जागाच नाही आहे. आधी हे खोल्या होतं ना, तिथं होते झाडं. जांभूळचं झाड होतं, सदाफुलीचं झाड होतं, आणखी पपईचं झाड होतं आणि बदामचं झाड होतं. खूप छान छान झाडं होती तिथं. मग प्रत्येकाने पावसाळ्यामध्ये एक झाड तरी लावायलाच पाहिजे. माझ्या आईच्या घरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. माझ्या आईने किती झाडं लावलेली असतात. तिला खूप आवडते झाडं लावायला माझ्या आईला, आणि त्यांचा आवार पण थोडं मोठंच आहे, म्हणून झाडं भरपूर आहेत. तुम्ही पण झाडं लावा, कारण की झाडामुळेच आपण जगतो. झाडामुळेच आपल्याला ऑक्सिजन मिळते. प्रत्येक दुखणं दूर होऊन जाते, प्रत्येक बिमारी दूर होते झाडामुळे. तर झाडांची काळजी घ्या, मुक्या प्राण्यांची काळजी घ्या. तर त्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा, कारण की झाडांमुळे जे काम दवाखान्यामध्ये होत नाही ते झाडामुळे होते. झाडांची काळजी घ्या. आधी कसं आपल्या शाळेमध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे शाळा सुरू झाल्या की झाडं वाटप होत होते. प्रिन्सिपल मॅडमच्या हातून आपल्याला झाडं भेटत होते, छान छान फुलांचे. बदामचं झाड घेत होतं, कोणी झेंडूचं, कोणी कशाचं असे छान छान. कोणी म्हणत होतं आमच्या घरी शेती आहे आणि आम्ही मोठं झाड घेतो, चिंचेचं झाड घेतो. मग त्याला चिंचा लागणार म्हणून त्याची खुशी होत होती की चिंचेचं झाड घेतला तर याला चिंचा येतील. आपण लहानच होतो, झाड पण लहानच, पण तरी आशा होती की हे झाड मोठं होणार. आता पण भेटतात झाडं, पण पहिल्यासारखं नाही आता काही राहिलं. आणि पहिले कसं आपल्या शाळेमध्ये सुद्धा खूप झाडं राहायची. टिफिनची बेल झाली की सर्व झाडाखाली जाऊन बसायचे टिफिन खायला. क्लासमध्ये कोणीच बसत नव्हतं. तेव्हा कशाची भीती पण नव्हती, कोण्या बिमारीची नाही, कशाचीच नाही. छानपैकी झाडाखाली मस्त फुलं पडलेले, पानं पडलेले असत होते, आणि तिथं आपण टिफिन खात होतो ग्रुप म्हणून. छानपैकी खूप झाडं होते, निंबाचे आणि ते लाल फुलाचे झाडं होत होते, आणि भिंगरीचे झाडं. खूप छान छान झाडं होत होते शाळेमध्ये पहिले. आता शाळेमध्ये झाडं म्हणून काही राहिलेले नाही. प्रायव्हेट शाळा झालेल्या आहेत सर्वकडे. सरकारी शाळेत पण कमीत कमी झाडं आहेत, जास्त झाडंच नाही आहेत, थोडेफार आहेत. आणि ते पण त्या झाडामध्ये कसं म्हणजे काही ना काही काम निघलं की लगेच तोडून टाकतात ते झाडं. तर कसं पहिले खूप मस्त आवडत होतं शाळेत जायला, झाडांसाठी आवडत होतं की म्हणजे आपल्याला झाडाखाली खेळायला मिळेल. बेल झाली की आपण झाडाखाली खेळू, तिथं झोके बांधत होते मुलं, खूप मजा येत होती. आता तसं नाही आहे. आता प्रायव्हेट शाळा झालेल्या आहेत. तर शाळेमध्ये कसं पूर्ण प्लेग्राऊंड झालेलं आहे. जिकडं तिकडं स्पोर्ट्ससाठी, गेम्ससाठी म्हणजे बांधकाम झालेलं आहे शाळेमध्ये. प्रत्येक वेळेस पहिला पिरियड, दुसरा पिरियड हे सब्जेक्ट वाईज पिरियडच होत राहतात. आधी कसं आपल्याला 2 वाजता जेवणाची बेल झाली की अर्धा तास खेळायला वेळ भेटत होता. आता तसं काहीच नाही आहे. पीटीचा पिरियड एक होते, त्याच्यामध्ये पीटी शिकवतात सर्व शारीरिक व्यायाम हे वगैरे स्पोर्टचे गेम वगैरे हे शिकवतात. त्यांच्या मनाजोगतं काही खेळाजोगतं नसते मुलांना. घरी आल्यावर पण ते अभ्यासामध्येच असतात. झाडामुळे जी मजा येते ना, ते कशामध्येच मजा नाही. झाडाखाली कसला पण गेम आपण खेळू शकतो. खूप छान वाटते आणि आनंदी वाटते. ज्या परिसरातील आजूबाजूला झाडं आहेत मी तुम्हाला दाखवते, खूप कमी. चला आपण बघू.
आम्हाला तर आवरच नाही झाडं लावायला. ऊन पण झालं. सर्व्हिस गल्लीतलं झाड आहे. हे लिंबाचं झाड आहे. ते शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे. आणि हे प्राजक्ताचं झाड आहे. आणि हे इकडं बदामचं झाड आहे. खूप कमी झाड आहे. परिसरामध्ये पण खूप कमी झाड आहे. कारण की आता सर्वांना वाटते थोडीफार जरी जागा असली ना की त्यांना वाटते 1-2 रूम काढा. आणि रूम काढली की मग ती भाड्यानं जाते. म्हणजे 1000-2000 रुपये रूमचं भाडं येऊन जाते. म्हणून लोक काय करतात, झाडं कमी लावतात. जागा असली की लगेच रूम काढायच्या तयारीत लागतात. असं असते ते. आपल्याला तर जागाच नाही आहे ना. पण ज्यांच्याकडे जागा असते त्यांच्यासाठी सांगते. असं असते ते. तर ज्यांच्याकडे पण जागा असेल त्यांनी एक तरी झाड लावावं. छोटंसं का होईना, छान वाटते झाड लावलं. तर आमच्याकडे कसं एक झाड आहे पेरूचं. आमचा काही विचार नाही आहे की तोडा म्हणून, रावद्याचाच विचार आहे. गुलाबाचा आहे आणि पेरूचा आहे. चला तर मग पर्यावरण दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि झाडे लावा, झाडे जगवा. बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.